मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, अनेक दिवसांपासून साधारण 1-2 वर्षापासून सातत्याने आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत जे काही काम सुरू आहे, मुख्यत्वे नगर तालुक्यात जे काम सुरू आहे त्या कामाविषयी सातत्याने आपण आवाज उचलतोय. याचा मुख्य हेतू हाच की जो सरकारचा हेतू आहे, केंद्र सरकारचा हेतू आहे की हर घर जल, म्हणजे प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरावा आणि त्यांना घराघरात पिण्याचं पाणी पोहोचावं. परंतु सातत्याने आपण पाहतो की आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी दाखवून दिलं की पाईप वर कसे असतात. परंतु आज मी अचानकपणे जे नगर तालुक्याच्या शेवटचं म्हणजे शेवटच्या नंतरचं आणि श्रीगोंदा तालुक्याचं पहिलं जे गाव आहे चिखली तालुका श्रीगोंदा, या ठिकाणचे मी एका 10व्यासाठी आलो होतो आणि इथं मला असं जाणवलं की या गावात जवळजवळ 2.25 कोटी रुपयाची जलजीवन योजना आहे. आणि मी ज्यावेळेस या रोडनी जात होतो त्यावेळेस मला जाणवलं की इथं जो मेन पाईपलाईन आहे, जी मेन पाईपलाईन आहे ती हे पहा, ही अक्षरशः हा पाईप हा पूर्ण उघड्यावर आहे. 2.25 कोटीचा पाईप पूर्ण उघड्यावर आहे. या तुम्हाला दाखवतो. कट करा. हा, कट करा. मी खाली खाली आता पहा, ह्या चिखली जलजीवन योजना तालुका श्रीगोंदा या जलजीवन योजनेचा हा पाईप आहे. हा पाईप या पूर्ण पुलाच्या ठिकाणी पहा, जोरवरती आपल्याला दिसत असा मोकळा सोडून दिलाय. आपल्या घरचंच काम असतं तर आपण असा पाईप सोडू का? ही अशी दुरावस्था जलजीवन योजनेची आहे. याकडे तरी आता जलजीवन योजना जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने लक्ष द्यावं.